ऐरोली विटावा कळवा नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे। काही वेळापूर्वी कळवा नाका परिसरात एका कंटेनरचा अपघात झाला होता आणि त्यात विरुद्ध दिशेने गाड्या रस्त्यावर धावत असल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे। या वाहतूक कोंडीमुळे परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसंच कामावर जाणाऱ्या नोकरदारांचे प्रचंड हाल होत आहेत। दरम्यान वाहतूक विभागाकडून कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आढावा घेतलाय हितेश पांचाळ यांनी। मी सध्या कळवा उड्डाण पुलावर आणि आपण जर पाहिलं की सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि आज 12वीचा पेपर आहे आणि आपण जर पाहिलं की मोठ्या प्रमाणात जे सकाळी जे चाकरमानी आहे ते कामावर जात असतात आणि मोठ्या प्रमाणात आज सकाळपासूनच वाहतूक कोंडी आपल्याला दिसून येत आहे। ऐरोली विटावा पासून ते कळवा नाका पर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। तर आपण जर पाहिलं की ठाण्याहून ऐरोली नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर देखील मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। मोठ्या प्रमाणात वाहतूक विभागाचे कर्मचारी वाहतूक सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत। तर या ठिकाणी मोठ्या संख्येने जे अडकलेले जे वाहन चालक आहे त्यांच्यासोबत आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। इथे आता सध्या वाहतूक जी आहे ती मोठी आपल्याला पाहायला मिळते। इथे जे 12वीचे विद्यार्थी असतील ते देखील यामध्ये अडकण्याची शक्यता देखील आहे। 11 वाजताचा पेपर आहे आणि प्रचंड प्रमाणात मोठी वाहतूक कोंडी या संपूर्ण कळवा जे नवीन पूल आहे या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभर हितेश पांचाळ, एबीपी माझा, कळवा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।